आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। बदलापूरच्या भाजप नगराध्यक्ष रुचिता घोरपडेंनी स्वीकारला पदभार। नगरपालिका कार्यालयामध्ये घोरपडेंचं जल्लोषात स्वागत। भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कारभाराची दिली ग्वाही। भंडारामध्ये ईव्हीएम विरोधी सर्वपक्षीय भव्य मोर्चा। माजी आमदार चरण वाघमारेंसह आमदार नरेंद्र भोंडेकर आणि त्यांच्या पत्नीही आंदोलनामध्ये सहभागी। पराभूत सर्व उमेदवार सुद्धा सहभागी। चंद्रपूरमधील कर्जामुळे किडनी विकणाऱ्या रोशनच्या घरापासून बच्चू कडू 3 जानेवारीला आक्रोश मोर्चा काढणार। अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्यामध्ये एक समिती हवी अशी कडूंची मागणी। बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गामध्ये बदल। माढा मतदारसंघातून जाणार महामार्ग। मुख्यमंत्र्यांचं कुलदैवत नरसिंगपूरसह 5 तीर्थक्षेत्रांना आणि 5 औद्योगिक वसाहतींना जोडून जाणार। आमदार अभिजित पाटलांच्या मुख्यमंत्र्यांकडील पाठपुराव्याला यश। लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। पती किंवा वडील नसलेल्यांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ। 45 लाख महिलांची ई-केवायसी अद्याप बाकी। मुंबईतील प्रदूषणकारी 4 आरएमसी प्लांटवर कारवाई। 1,87,00,000 दंड वसूल। वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावरून उच्च न्यायालयानं कठोर भूमिका घेतल्यानंतर कारवाई। डिलिव्हरी बॉय बुधवारी संपावर जाणार। मुंबईमध्ये 10,000 जण सहभागी होणार। प्रति किलोमीटर 7 रुपयाच्या ऐवजी 15 किलोमीटर देण्याची मागणी। सोन्याचे दर 3,000 तर चांदीचे दर 5,000 घसरले। जीएसटीसह सोनं 1,41,110 रुपये तोळा तर चांदी 2,47,200 रुपयांवर। 31 डिसेंबरला शिर्डीमधील साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार। साई भक्तांची गर्दी लक्षात घेता संस्थानचा निर्णय। 31 डिसेंबरची शेजारती आणि 1 जानेवारीची काकड आरती रद्द।